आहे गॅस लाई आहे की नाही एकदम परफेक्ट ये क्या हो गया यार अरे बंड्या अरे काय रे पोलीस अरे खरे की नाटकातले नाटकातले अंबा तुमचे हे नाटक पहिल्यांदा बाहेर काढतो चला आपले फौजदारांच्या हुकमावर मी तुम्हाला पकडलंय सुंदर ढाफळे मला सकट सापडलात मला तुम्ही आता मला प्रमोशन मिळेल हॅलो हो मी ढापळे फौजदार बोलतोय हो सापडले सगळे सापडले तो कुप्रसिद्ध भामटा बंड्या आमच्या हातात आलाय पुराव्या सकट त्याच्या त्या चॅप्टर हळदी कुंकूवाल्या बायकांना आम्ही केल्या आता पाठवू त्यांना 12च्या भावात 3 वर्ष खडी फोडायला मेल्या बंड्याने आमचा घात केला आम्ही तशा चांगल्या म्हणले साहेब हे डॅम्बिस बायकांच्या जरा ढाफरलो हो आता यांच्या काय पाट्या बांधतो आणि यांची संबंध गावातून धिंड काढतो आपले फौजदार म्हणतात मला आमच्यावर दया करावं आणखीन आमची बेआबरू करून गावावर धिंड काढू नका त्या मेल्या बंड्याने आम्हाला फसवलं मलिदा खाताना गोड वाटलं का काय म्हणे मोटुमल कडची मिठाई खायच्या अस्सल तुपातली यात पचायला किती जड आहे यात हवा खायला गेल्यावर कळेल रे बाई संसारे बाई आता आपण काय करायचं साहेब आपल्या याला तरी बोलून घ्यावं म्हणते मी आता आपल्या यांच्याशिवाय कुणाचा आधार आहे आपल्याला आपले फौजदार म्हणतात मला एकाला रांग केला लावतो विवाहित मंडळवाल्या बायकांना तुम्ही आपल्या नवऱ्यांचे घर संसार सांभाळायचं सोडून बाहेरची हळदी कुंकू करता सरकारच्याच पैशानं पोल्ट्री काढून स्मगलिंग करता नाही हो साहेब आम्हाला तसं काय माहिती खरं मेल्या पंड्यानं आम्हाला फसवलं नाही थप्प्या घेताना कळलं का चोरीचा माल पुढे दडून ठेवला का बोला बोला आम्हाला खरंच काही माहिती त्या मेल्या पंड्यानं आम्हाला फसवलं हवालदार या तिघी बायकांना हात घ्या काय आम्हाला नका पाठवू तुला अहो साहेब आम्ही घरंदाज घरच्या बायका होतो तो मेला काळतोंड्या बंड्या साहेब आमच्या यजमानाला तरी बोलून घ्या हो आता नवरे आठवले काय तुम्हाला हवालदार यस सर या तिघींचे नवरे बाहेर बसलेत त्यांना हात बोलावून घ्या आता हजामत सुरू होईल अंडी घाला अंडी सोन्याची सरकारी खुराड मिळाले बसा आता चला घरवारे या कुठे आहेत त्या बायका कसे अगदी देवासारखे आलात यांनी आम्हाला पकडलं पकडणारच नवरे सगळे गाढव नाही बायका तेवढ्या शहाण्या आमची अक्कल तुम्हाला नको आहे त्या अंडीवाल्याची अक्कल पाहिजे आमचं आम्ही निस्तरू आता निस्तर साहेब यांना किती वर्ष सजा होईल सांगा स्मगलिंग फसवणूक सरकारला फसवणं याकरता कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष सक्त मजुरी काय करायचं त्याच वेळेला मी तुमचं ऐकलं असतं तर किती किती बरं झालं असतं तो मेला पडल्या सावसूतपणाने घरात आला आणि म्हणाला सोन्याची अंडी देणारा कोंबडा आपण पाळूया त्यातलं आम्हाला काही ठाऊक घरात आला आणि मावशे 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 म्हणून मेल्याने केसाने गळा कापला बाई असे गुन्हेगार समाजात उधळ माथ्यानं वावरतात आणि भोळ्या बाबड्या बायकांना फसवतात याचं कारण एकच बायका स्वतःला अतिशहाण्या समजतात आणि नवऱ्याला कमी लेखतात म्हणून त्या फसतात पुन्हा नाही हो असं करणार तुम्हाला विचारल्याशिवाय तुमचा सल्ला घेतल्याशिवाय आम्ही आयुष्यात काही करणार नाही आम्हाला अक्कल कुठे आहे अक्कल काय ती परमेश्वरानं फक्त तुम्हालाच दिले वा मामा चला घरवारे चला मरू दे थांबा हो नका हो असे निष्ठुरू आम्ही सगळ्यात फसलो बायनो आधी तुमच्या नवऱ्यांचे आभार माना तुमच्या या शहाण्या नवऱ्यांनी वेळेत येऊन आमच्याकडे तक्रार नोंदवली होती एक भामटा पैशाचा आम्ही दाखवून तुम्हाला बनवतोय त्यानं तुम्हाला दिलेले पैसे आणि दागिने यांनी आमच्याकडे आणून जमा केले होते बायानो यांनी जर हे केलं नसतं तर तुमच्या मनात कायद्याच्या कताड्या सापडल्या असत्या गुन्हेगाराचे भागीदार म्हणून तुमचे 3, 13 आणि 9, 18 वाजले असते आता काय चला पाय धरा आपल्या नवऱ्याचे आणि मनात चुकलो चला अहो मला माफ करावं मला क्षमा करायला आमच्या गाढवपणामुळे आम्ही चुकलो पण तुमच्या शहाणपणामुळे आम्ही वाचलो क्षमा करा मला केली गुड मॉर्निंग सर तू आणि इथं
तुम्ही म्हणा पोलिसापैकी आहेत ते. अहो, पोलीस तुम्ही कसे इथं ना तुम्ही फार मोठी कामगिरी बजावली. मी तुमची शिफारस वर केलीच आहे. शिवाय तुम्ही ग्रॅज्युएट आहात असं आम्हाला कळलंय. तुम्हाला लवकरच प्रमोशन मिळणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चंद्राबाई, तुम्ही सुद्धा आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचाही फार आभारी आहे. हा आमचा वशिला आहे. साहेब तुमचे आमच्यावर खूप उपकार झाले. हो ना. आता समजेने आमच्या वाड्यावर चालायचं. आ? हे का हे माझं काम. म्हणजे अहो तुमचा तो बंड्या हलकट त्यानं हिला पळवून नेण्याचा घाट घातला होता अगो बाई म्हणून हिला इथं मी आणून ठेवली. एकदा आमच्यातनं चूक झाली पुन्हा कोण करते नाही का हो? हो ना. हा. हिनं सारं सांगितलंय मला. ही आता सून होणार आहे माझी. हा खरंच की काय? होय, तुझी निवड लई झाक झाली बघ. बरी एक सांगतो, संसार बेस्ट करायचा असेल तर आमचं आई तुझ्या आईवानी आपल्या नवऱ्याला गाढाव समजायचा नाही. काय बोललात मामा? आता एकदा अद्दल घडली आता कशाला म्हणू आम्ही तुम्हाला गाढव नाही का? हो ना. मोठ्या संकटातून सुटलो. आता आज रात्री आंबाड्याची भाजी भाकरी करा आणि सुखानं संसार करा. आपल्याला होणाऱ्या चौथ्या बाळाचा पायगुण हा? खरंच चांगला आहे. हं त्याच्या पायगुणानेच डोळे उघडलेत माझे. मामासाहेब, या बायकांच्या गाढवपणामुळे केवढा गोंधळ झाला होता. शेवटी त्यांना कळलं नवरे सगळे शाणे, आपण मात्र गाढव.